एक विशेष पुरस्कार. यापूर्वी महाशिल्पकार पुरस्कारानं संजय भाटिया यांचा आपण गौरव केला. पण काही व्यक्ती अशा असतात की ज्या आयुष्यभर एका कामासाठी आपलं आयुष्य जे आहे ते खर्च करत असतात आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांच्यासारखीच अनेक व्यक्तिमत्व पुढे घडत असतात. त्यांच्यातलेच एक आहेत ज्यांना आपण लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्डने अर्थात जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करणार आहोत. आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत एकनाथ ठाकूर. एकनाथ ठाकूर शिक्षण क्षेत्र, बँकिंग आणि उद्योगधंद्यासाठीच्या वेगवेगळ्या मोहिमांमध्ये सन्मानानं घेतलं जाणारं नाव. 1978 मध्ये त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ बँकिंगची स्थापना केली. सहकार क्षेत्रातल्या इतर बँका अडचणीत येत असताना सारस्वत कोऑपरेटिव्ह बँकेनं मात्र भरारी घेतली ती त्यांच्याच मार्गदर्शनाखाली. आज सारस्वत बँक आशिया खंडातील सगळ्यात मोठी नागरी सहकारी बँक आहे. अनेक शिक्षण संस्थांची संलग्न असणाऱ्या एकनाथ ठाकूर यांचं शिक्षण क्षेत्रातलं योगदानही भरीव आहे. 2004 ते 2006 या काळात एकनाथ ठाकूर यांनी MACCIAचं अध्यक्षपद भूषवलं. यासोबत 2002 ते 2008 या काळात त्यांनी राज्यसभेचं सदस्यत्वही भूषवलं. बँकिंग व्यावसायिक असोत की उद्योजक, सर्वांसाठीच एकनाथ ठाकूर यांचं मार्गदर्शन नेहमीच मोलाचं असतं. त्यांचा सन्मान आज आपण करूया जीवन गौरव पुरस्काराने. टाळ्यांच्या कडकडाटात आपण एकनाथ ठाकूर यांचं स्वागत करूया. एकनाथ ठाकूर साहेब व्यासपीठावर आहे आणि त्यांच्याशी बोलल्याशिवाय त्यांना जाऊ देईन असं होणारच नाही. एकनाथ ठाकूरांबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे. मी त्यांना आज काही प्रश्न विचारणार आहे, पण ह्या कार्यक्रमाचा उपयोग करून मी माझी तक्रारही त्यांना सांगणार आहे. ग्रेट भेटमध्ये शोभावं असं हे व्यक्तिमत्व आहे, त्यांनी मला थोडासा वेळ द्यावा ग्रेट भेटसाठी. मला इतकंच एकनाथ ठाकूरांना विचारायचं आहे. ठाकूर साहेब, तुमचं आयुष्य म्हणजे मी असं मानतो ही माणसाच्या जिद्दीची कहाणी आहे. या जिद्दीमागची प्रेरणा काय हे जरा आम्हाला समजावून सांगा. प्रथम मी IBN लोकमत आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर आणि त्यांचे जुरस यांचे आभार मानतो. मी ज्या परिसरात जन्मालो तो माझा कोकणचा परिसर आणि माझं गाव जिथे फक्त 150-200 कुटुंब राहत होती असं छोटंसं एक खेळ. आणि तिथे असलेलं त्यावेळी कोकणात सिंधुदुर्गमध्ये दारिद्र्य याच्यामध्ये सर्वच माणसं धडपडीतनं वर येत होती. कुणाची चांगली परिस्थिती नव्हती. त्यामुळे आजूबाजूला जी माणसं धडपड करत होती त्या सर्वसामान्य माणसाकडूनच मी जगण्याची प्रेरणा घेतली. 1 वर्षाचा असताना आई गेली, 2 वर्ष असताना वडील गेले आणि वयाच्या 7व्या वर्षापासून 16 वर्षापर्यंत 9 वर्ष मी कुडाळमध्ये एका दुकानात पुल्या बांधल्या. पण त्या वेळेपासून आजपर्यंत ज्या लोकांशी मला संबंध आला त्या सगळी मला माणसं जी भेटली ती माणसामध्ये मला खूप माणुसकी लाभली. या माणुसकीनेच मला काही काळ नाथपैंच्या जवळ नेलं, SM जोशींच्या जवळ नेलं, बाबा आमटेंच्या जवळ नेलं आणि या लोकांनी जे प्रेम दिलं, जे माणुसकी दिली त्याच्यातनं मी ही ताकद मिळवली. माझा दुसरा प्रश्न असा आहे की सहकार क्षेत्रामध्ये वातावरण काही बरं नसताना आम्ही ऐकतोय अनेक बँका अडचणीत आलेल्या आहेत. सारस्वत बँकेनं मात्र अक्षरशः घोडदौड केलेली आहे. आज आशियातली सगळ्यात मोठी कोऑपरेटिव्ह बँक आहे. हे कसं साध्य केलं? एक पहिलं म्हणजे हे सारस्वत बँकेने जी घोडदौड केलेली आहे जनमानसात अर्थातच मी त्याचा चेहरा असल्यामुळे मी माझ्यामुळे झाली असं लोकांना वाटतं. पण हे दहीहंडीचे दिवस आहेत आणि दहीहंडीवरचा जो 9व्या थरावरचा मुलगा असतो तो गोविंदा गोविंदा म्हणताना आणि ते फोडताना त्याला असं वाटतं की त्यानेच ते केलं. पण खालच्या थरातील माणसं जर हल्ली
आणि तो जर पडला तर त्याचा तो कपाळ मोक्ष होऊ शकतो. तो मुलगा जर समाजा मिस केला आणि त्या बाणात थोडी हालचाल झाली आणि थर हरले आणि पडला तर त्याचा कपाळ मोक्ष होईल. आणि म्हणून मला असं माझ्या बँकेमध्ये अत्यंत चांगली गुणवत्ता होती. फक्त ह्या गुणवत्तेला हाक देण्याची गरज होती. बँकिंग हे एक तंत्र आणि मंत्र आहे आणि काही शुद्धता पाळून जर आपण हे केलं. शरदरावजी म्हणाले की आपल्या महाराष्ट्रामध्ये पुष्कळ उत्पादकता सगळ्यात जास्त आहे. माझ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये उत्पादकता आहेच, पण गुणवत्ताही आहे, नाविन्याचा ध्यासही आहे. आणि त्याहून मला जे अधिक महत्त्वाचं वाटतं, महाराष्ट्राचं बलस्थान वाटतं, ते म्हणजे प्रत्येक मराठी माणसामध्ये सचोटी आहे आणि हा महाराष्ट्राचं खरं चारित्र्य आहे. आणि म्हणून त्या जोरावर कुठलीही संस्था उभारी घेऊ शकते. या चारही गोष्टी पाळल्या पाहिजेत: उत्पादकता, गुणवत्ता, नाविन्याचा ध्यास आणि सचोटी आणि चारित्र्य. आणि ते पाळलं गेलं तर संस्था पुढे. तुमचे प्रेरणादायी शब्द आहेत. पण मी पवारसाहेबांना विनंती करीन, पवारसाहेब तुम्ही एकनाथ ठाकूरांना अनेक वर्ष ओळखता, राज्यसभेमध्येही ते होते, तुम्ही त्यांच्याबद्दल 2 शब्द काय म्हणाल? असं आहे की एकनाथ ठाकूर आमचा एक क्लब आहे आणि तो क्लबमध्ये एकनाथ ठाकूर आणि राम नाईक हे सगळ्यात सिनियर आहेत. त्याच्यानंतर मी येतो आणि आता माझ्यानंतर सुशील कुमार शिंदे आमच्या लाईनीचे आहेत. या क्लबमधल्या सदस्यांचं वैशिष्ट्य आहे की या सगळ्यांना कॅन्सरने ग्रासलं, पण त्या कॅन्सरवर मात करण्याच्या संबंधीची हिंमत या सगळ्यांच्यामध्ये. आणि त्याचं आज जे काम कोणी केलं असेल तर ते एकनाथ ठाकूरांनी केलं, राम नाईकांनी केलं आणि त्याच्यापासून अनेकांना प्रेरणा दिली. आणि म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघत असताना प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपण कुठल्याही क्षेत्रात पाऊल टाकलं तर तिचं यत्किंचितही कमतरता दाखवायची नाही. या ईर्षेनं पुढे जाणारा माणूस, त्याचं नाव एकनाथ ठाकूर.